नमस्कार, मनीषा व्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत। आजचा व्लॉग आहे शेतीचाच भाग दुसरा। आपण पहिल्या भागामध्ये पूर्ण शेती तुम्हाला मी फिरून दाखवलेली आहे। आजच्या भागामध्ये आपण काय पाहणार आहे ते पाहूया। एकदम उत्साहाने आणि आनंदाने आमचा गावचा प्रवास सुरू झाला। खरं तर मुंबईवरून गावी निघालो की तो आनंदच वेगळा असतो, कारण ती गावची जी ओढ असते आणि जी आपली माणसं असतात ते आपल्याला भेटणार असतात, त्याचा आनंद खूप पटीने जास्त असतो। तर आता आमचं गावचं घर आपण पाहणार आहोत आणि मस्त चुलीवर गरमागरम आपण दुधाचा चाय ठेवला आहे आणि थंडी, खूप प्रमाणात थंडी आहे गावाला आणि थंडीमध्ये या चहाची खूप गरज पण आहे। आज आपण पाहूया घराचा आजूबाजूचा परिसर, तसेच आमच्या गाया म्हशी आणि त्याविषयी माहिती। याला कडबा कुट्टीचं मशीन बोललं जातं। तर ही मका आहे आणि ती अशी या मशीनमध्ये घालून कापली जाते आणि त्यानंतर हा चारा जो आहे तो गायांना दिला जातो। आमच्या घरात सगळ्यात मोठे आमचे प्रेरणास्थान माझे भाऊजी, आमचे भाऊ। या माझ्या सासूबाई आहे। खरं तर व्लॉगमध्ये आज मी त्यांना पहिल्यांदा घेते। गावाला खूप थंडी आहे आणि बघा त्यांना ते आवडत नाही ॲक्च्युली, त्यांना शूटिंग काढलेलं, पण त्या शेकतायत। असं मस्त चुलीवर जाळ केलं आहे आणि छान त्या हे करतायत। खूप गावाला जास्त प्रमाणात थंडी आहे आणि मस्त चुलीवर असा जाळ चालला आहे आणि शेकायचं काम चाललं आहे। बाजूला मुलगा बसला आहे, मस्त एन्जॉय चाललं आहे गावचं। हां बघा, हे मायलेकरांचं प्रेम आहे आणि हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं। मला खरंच सांगायला खूप अभिमान वाटतो, या आमच्या सासूबाई आमच्या आई समान। यांनी आम्हाला कधीच सासूरवास ही गोष्ट आम्हाला माहीतच नाही आणि जगात निस्वार्थ प्रेम करणारी ही माऊली। आमची 4 भावाची जॉईंट फॅमिली आहे। जे ते आपापले नोकरीनिमित्ताने आम्ही राहतो वेगळं, पण वेळ प्रसंगी सगळे एकत्र येतो आणि खूप धमाल करतो आम्ही। इथे रात्र झालेली आहे, सगळ्यांचे जेवण झालेत आणि घरातील सगळेजण असे एकत्र बसून गप्पा मारतायत। आपण गायांचं दूध काढणार आहे आणि पाहूया आपण। गाया बांधल्यात, रात्रीची वेळ आहे आणि काही आमच्या या आतमध्ये आहेत, तर इथून पण मी तुम्हाला दाखवते। हे बघा, हे बघा, इकडे आता सगळ्या घास खात आहेत मस्त। काढायच्या आधी पहिलं ते गाईचं शेण ओढून घेणार आहे, त्याच्यानंतर एका बादलीमध्ये असं पाणी घेतलं जातं, त्याने ते गाईची सडं वगैरे धुतली जातात आणि त्याच्यानंतर आपण गाईचं दूध काढणार आहोत। हा माझा पुतण्या आणि दररोज नित्यनेमाने तो हे काम करतो, अगदी आनंदाने। स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग गाईचं दूध काढण्यात येतं। तर आता इथं गाईचं दूध काढायला सुरुवात झालेली आहे आणि अशा प्रकारे हे गाईचं दूध हाताने काढलं जातं आणि गाईचं दूध काढण्यासाठी मशीनचा सुद्धा वापर करतात। आमच्याकडे ती मशीनसुद्धा आहे, पण आता सध्या तर असं हातानेच काढलं जातं, कारण जास्त प्रमाणात जेव्हा दूध निघतं तेव्हा मशीनचा वापर केला जातो। इकडे मुलंसुद्धा उभी आहे आणि त्यांना उत्सुकता लागली आहे, त्यामुळे त्यांचंही गाईचं दूध कसं काढतात ते पाहायचं काम चालू आहे आणि मस्ती चालू आहे। त्यांना एकत्र आलं का खूप मज्जा करतात हे सगळे मिळून। मोठी फॅमिली आहे, प्रत्येकाची कामं अशी नियमून दिलेली असतात आणि प्रत्येकजण आपापलं काम अगदी नियमितपणे चोखपणे करत असतो। आता इकडे दोघे मिळून दूध काढतायत, म्हणजे मग ते लवकर निघलं जातं।
तर या पद्धतीने हाताने दूध काढतात. तर मलासुद्धा गाईचं दूध काढण्याची इच्छा झाली आणि मग मी सुद्धा थोडंसं दूध गाईचं पिळलं. खरं तर याला गाईच्या धारा काढणं असं शब्द बोलतात. तर मी सुद्धा इथं एकदम आनंदाने गाईच्या अशा धारा काढलेल्या आहेत आणि मला त्या काढता आल्या याचा आनंद मला जास्त झाला खरं तर. आणि खरंच हे सुद्धा फिलिंग खूप छान होतं. म्हणजे बोलतात ना की कोणतीही गोष्ट आईच्या पोटात शिकत नाही, आपण जर प्रयत्न केला तर ती आपल्याला नक्कीच आत्मसात करता येते आणि त्यापैकीच हे एक होतं. तर मी शेतात गेल्यावर मला जे जमेल ते कामंसुद्धा करण्याचा नेहमी प्रयत्न करत असते आणि आपण केलं तर ते आपल्याला नक्कीच येतं. कोणतंही काम आपण जोपासण्याचा प्रयत्न केलं तर आधी आपल्याला ते थोडंसं स्लोमध्ये येतं, पण नंतर आपण त्यामध्ये चांगलं प्रॅक्टिस होते आपली आणि आपण चांगल्या रीतीने ते काम करू शकतो. हा खूप छान अनुभव होता. गावरान गाय बघणार आहोत. हल्ली गावरान गाय खूप दुर्मिळ झालेली आहे, पण आमच्याकडे ती सुद्धा आहे आणि ती गाय तुम्हाला दाखवते मी. ही गावरान गाय गोठ्याची शान आहे. आज प्रत्येक गोठ्यामध्ये गावरान गाय बघायलाही राहिली नाही, पण आमच्या गोठ्यात खिल्लार गाय म्हणजे एकदम प्युअर गावरान गाय आहे आमची. ती दिसायला अशी बैलासारखी दिसते. पूर्ण गावरान खिल्लार गाय आहे. खिल्लार गाय म्हणतात तिला. हां, आणि ह्या जर्सी गायी आहेत. या ज्या आहे हा जर्सी गायांचा प्रकार आहे हा. आणि हा जो आहे खिल्लार गाय. एक बछडा पण दिलेला आहे आणि तो पण छान बछडा दिलेला आहे गायीने. इथे पाहू शकता, ह्या खरं तर आमच्या मामाच्या आहेत. म्हशी आहेत, गायी आहेत आणि जसे आपण त्यांची केअर ठेवतो त्याप्रमाणे त्या असतात. तर यांच्या तब्येती तुम्ही पाहू शकता आणि एकदम क्लीन आहेत सगळ्या. इथं शेळ्याही आहेत. तर या पद्धतीने मी तुम्हाला आज बऱ्याच प्रकारच्या गाई म्हशी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतातल्या आणि दूधसुद्धा तुम्हाला काढून दाखवले. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमधून एक शेतकऱ्यांचं जीवन कसं असतं हे पाहिलं. त्यासाठी त्याला किती कष्ट करावे लागतात याचाही अनुभव घेतला आपण. शेती करणं म्हणजे हातात काही येऊ किंवा नाही येऊ, सातत्याने कष्ट करणे. तो एक जुगार म्हणायचं. म्हणजे शेतकरी एखादा माल करतो त्यावेळेस त्याला भाव येतो की नाही येत हे शेतकऱ्याच्या हातात कधीच नसतं. कधी त्याला अपयश येतं तर कधी यश येतं. तर असे असती ही शेतकऱ्याची व्याख्या आणि त्याला खरंच खूप कष्ट करावे लागतात. त्यामुळे त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न खरं तर सगळ्यांनी करावा. हे छोटंसं एक विनंती आहे. तर दूध तर आपण काढलं आहे आणि मस्त दुधावरचा चहा पिलो आणि चुलीवर सकाळच्या वेळेस आता गरम गरम चपात्याही केलेल्या आहे. आणि माझ्या बालपणी आम्ही असं गरम चपात्या आणि चहा चपाती, तूप लावून चपाती आणि त्याच्यासोबत चहा खायचो. तीच गावाला एक हेल्दी नाश्ता असतो हा. मुलांना इतर खाणं देण्यापेक्षा चपाती, दूध किंवा चहा चपाती असं खाणं दिलं जातं. तर आता आमचे इथं सगळे बालगोपाळ मस्त नाश्ता करायला बसलेले आणि त्यांच्यासाठी अशा तूप लावून गरम गरम चपात्या केल्यात आणि एकीकडे छान चहाही उकळवलेला आहे आणि त्यात त्यांची मस्त सगळ्यांची चहा पार्टी होणार आहे. चुलीवरच्या ह्या चपात्या आणि खरंच हे चुलीवरचं खायला एवढं टेस्ट लागतं ना की गावाला गेल्यावरच याचा आनंद मिळतो खरं तर. तर अशी बघा सगळ्यांची मस्त मैफिल बसली आहे आणि गरम चपाती आणि चहा याचा नाश्ता चालू आहे यांचा सगळ्यांचा. आम्हीसुद्धा सगळ्यांनी गरम गरम चहा घेतला कारण वातावरण गावाला खूप म्हणजे खूप थंड आहे. अगदी एकदम वारंही खूप थंड लागतं. आमची सिद्धीसुद्धा गावी गेलं ना ती चुलीवरच्या भाकरी करते ती आणि तिला आवडतं. म्हणजे गावाला गेलं ना की ते वातावरणामध्ये काम करायला सुद्धा खूप मजा येते. तर सिद्धी मुंबईला भाकरी केली नाही
पण तिने गावाला जाऊन छान अशी चुलीवरची भाकरी स्वतः थापली तिने. मी फक्त तिला समोरून सांगितलं कसं करायचं काय करायचं, पण तिने ती एकटीने थापली, एकटीने तव्यावर टाकली आणि मग भाजलीसुद्धा. तर हे तिचं चुलीवरचं भाकरी करणं पाहून खूप म्हणजे खूपच कौतुक वाटलं ॲक्च्युली. कारण तिला सवय नव्हती या गोष्टीची, पण तिने हे केलं. म्हणजे मी तुम्हाला हेच सांगते की आपण प्रयत्न केला तर सगळ्या गोष्टी येतात. मग ते छोटं असो किंवा मोठं, पण आवड असली पाहिजे. मनातून आवड असेल तर प्रत्येक गोष्ट ही आपल्याला जमतेच. आणि सिद्धीने सुद्धा अशी छान छोटी भाकरी केली. अगदी त्याला पाणी वगैरे लावले तिने आणि मस्त भाकरी तिने एकटीने केली ही. आता आमच्या गावच्या घराचा आजूबाजूचा परिसर पाहूया. अशी मस्त फुलझाडं लावलेली आहे सगळीकडं. तर ही सदाफुली आहे, तसंच आमच्याकडं कृष्णकमळ आहे, गुलाबाची झाडं आहेत आणि भरपूर सारी अशी वेगवेगळी शोची झाडं घरासमोर आहेत. तर मी सकाळचं थोडंसं कोवळवून घ्यायला मस्त खुर्ची टाकून अंगणात बसलेली आहे. अंगणामध्ये पारिजातक लावलेलं आहे आणि त्याची खूप छान फुलं पडतात. जास्वंदीचं झाड आहे आणि त्याला भरपूर अशी फुलं लागलेली आहे. तर हे सुद्धा आमचे म्हशीचे बछडे आहेत. तर भरपूर आमच्या ह्या गावठी कोंबड्या आहेत. तर हे सगळं आमच्या घराच्या समोर असतं, कारण आमचं हे घरच मेन शेतात आहे. तर त्याच्यामुळे घरासमोरच सगळी शेती उपलब्ध आहे. अगदी 5-10 मिनटावर विहीर आहे आणि सगळं जागची जागेवर असल्यामुळे आम्हाला ते करायला किंवा जायलाही सोपं पडतं आणि या सगळ्याचा आनंदही खूप भरभरून मिळतो. जेव्हा गावी जातो तर खरंच मुंबईला यायला मन होत नाही, कारण आपण ज्या वातावरणात राहिलेलो असतो तिथून आपल्याला आपला पाय निघत नाही आणि मग आपल्याला आपल्या घराकडची, आपल्या जमिनीची आणि आपल्या शेताची आपल्याला ओढ लागते. हे माझंच नाही, हे प्रत्येक गावाकडच्या माणसाचं मन मी तुम्हाला सांगते. खूप वारा आहे आणि ही सगळी शेती आमच्या घरासमोरचीच आहे. आता हे आमच्या शेतीच्या बाजूला ओढा आहे आणि हा वाहत वाहत एक तळं आहे. त्या तळ्यामध्ये हे सगळं पाणी जातं आणि अजूनही भरपूर पाणी ओढ्यामध्ये साचलेलं आहे. तर हा शेतीच्या बाजूलाच आहे आणि ओढ्याच्या बाजूलाच आमची शेती आहे. त्यामुळे आम्हाला पाण्याची सध्या तरी काहीच प्रॉब्लेम नाही. तर पाणी पाहूनसुद्धा इतकं छान वाटतं. आणि आता आम्ही नुकतीच झाडं लावलेली आहे 6 महिन्यापूर्वी. आंब्याची झाडं लावली आहेत, लिंबोणी लावलेली आहे, नारळ लावलेत, त्यानंतर साग लावलेत, चंदन लावलेत आणि पाहू शकता 6 महिने त्याची व्यवस्थित निगा राखली गेली आहे. त्याला पाणी दिले वेळच्या वेळी, त्याला औषध फवारणी केली आणि त्याचं फळ म्हणून झाडाला बारसुद्धा आलेला आहे लगेच. पण हा बार आपण लगेच धरत नाही, हा खोडून काढायचा असतो, कारण झाडाची वाढ आपल्याला परिपूर्ण व्हायची. त्यामुळे हा आपल्याला लगेच धरायचा नसतो. 3 वर्ष हा बार आपण खोडणार आहोत आणि झाड पहिलं आपल्याला परिपक्व आणि व्यवस्थित करायचे, कारण नंतर आंबे जेव्हा त्याला लागतात तेव्हा त्याचं ओझं त्या झाडाला सांभाळता आलं पाहिजे. अशा पद्धतीने ते झाड मोठं होतं. तर आता बऱ्याच झाडांना मस्त नवीन पालवी फुटली आहे. भरपूर जुनी झाडं आमची अशी छान बहरली आहे. याला आंब्याचा मोहर म्हणतात आणि आता याला लवकरच कैऱ्यासुद्धा लागणार आहेत आणि याचा आनंद आम्ही उन्हाळ्यामध्ये घेणारच आहोत. तर आमची विहीर तुम्हाला दाखवते. शेतातच आमची ही नवीन विहीर आहे. अजून एक जुनीसुद्धा विहीर आहे आणि जेव्हा याच्यात पावसाळी पाणी असतं तेव्हा काहीच प्रॉब्लेम नसतो, पण नसतं तेव्हा आम्ही बोरचं पाणी या विहिरीमध्ये साठा करतो. या पद्धतीने पाणी सोडतो आणि मग ते पाणी आम्हाला कंटिन्यूस पुरत असतं शेतीसाठी आणि या विहिरीच्या माध्यमातून आम्ही शेती करतो. हे घरासमोरच छान चाफ्याचं झाड डोलतं आहे आणि त्याला भरपूर सारी फुलं लागलेली आहेत. तर मन पाहूनच प्रसन्न होते. हे गावाकडचे जुने वाडे वगैरे आहेत आणि आता परत आमचा मुंबईचा प्रवास चालू झाला आहे आणि
पर्याय नसतो. आपली नोकरी शहरात असल्यामुळे आपल्याला ते निघावंच लागतं. तर हा आमचा परतीचा प्रवास परत सुरू झालेला आहे. आणि तर मैत्रिणीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. तुम्ही कुठून पाहताय आणि तुमच्याकडे पण अशी शेती आहे का हे सुद्धा मला कमेंट करून सांगायचं आहे. तर आमची शेती आमची माणसे याला खूप छान जुळलं जाणारं वाक्य आहे. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.